करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि प्रति पंढरपूर नंदवाळ या दोन तीर्थक्षेत्रांचा आध्यात्मिक सेतू अधिक दृढ करणारी पहिली कार्तिकवारी हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा समितीच्या वतीनं प्रथमच याचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पंचक्रोशीतील 84 गावांमधील तरुण मंडळं आणि वारकरी परिवारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। हरिभक्तपरायण महादेव यादव महाराज, दिंडीप्रमुख हरिभक्तपरायण आनंदराव लाड महाराज आणि मुख्य समन्वयक दीपक गौड यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी काढण्यात आली। मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून दिंडीला प्रारंभ झाला। दिंडीत सुरुवातीला माऊलींचे 2 अश्व, बैलगाड्या आणि 2 उंटांसह भव्य लवाजमा होता। कोल्हापूर, पंचक्रोशीतील आणि हुपरीतील भजनी मंडळांनी टाळ मृदंगाच्या गजरात फुगड्या खेळत विठ्ठल नामाचा गजर केला। बिनखांबी गणेश मंदिर मार्गे दिंडी पुढे सरकत खंडोबा तालीम चौकात आल्यानंतर तिथं जल्लोषी स्वागत करण्यात आलं। खंडोबा मंदिरासमोर माऊलींच्या अश्वांचं पूजन आणि भंडारा उधळून उभं रिंगण पार पडलं। त्यानंतर पालखी जुना वाशीनाका राधानगरी रोड मार्गे संकल्प सिद्धी कार्यालय इथं आली। या ठिकाणी पुईखडी मैदानावर गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गोल रिंगण सोहळा पार पडला। सावली परिवाराच्या वतीनं किशोर देशपांडे, गौरी देशपांडे, कुणाल देशपांडे आणि सहकार्यांनी पालखीचं स्वागत केलं। विठ्ठल रुक्मिणी आणि संत बाळूमामा यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले वारकरी हे विशेष आकर्षण ठरले। यामध्ये चोपदार म्हणून वसंत पाटील आणि बापू पाटील यांनी आपली सेवा बजावली। गोल रिंगण सोहळ्यानंतर पालखी नंदवाळच्या दिशेनं मार्गस्थ झाली। या मार्गावर विविध सेवाभावी संस्थांनी प्रसादाचं वाटप केलं, तर गोकुळच्या वतीनं दुधाचं वाटप करण्यात आलं। या आध्यात्मिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयसिंग पाटील, संजय सुतार, दामोदर पाटील, ओंकार सूर्यवंशी, राजेंद्र मकोटे, गणेश गुरव, श्याम जोशी, रघुनाथ पाटील, संभाजी पाटील, अजय चव्हाण आदींसह विविध गावातील वारकरी मंडळे, तरुण मंडळे आणि महिला बचत गटांनी सक्रिय सहभाग नोंदवला। भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाच्या गजरात संपन्न झालेल्या या दिंडी सोहळ्यानं कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ या मार्गावर एका नव्या आध्यात्मिक परंपरेची सुरुवात केली आहे।